नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जसं की मी पहिलं सांगितलं, भारत देशामध्ये सध्या आहेत, चालू आहेत समस्या तर आहेत, आहे की नाही. तर सांगायचं तात्पर्य हे, पहिली गोष्ट जी मी सांगितली, PSLV C62 पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ज्याचं 62वा मिशन होतं, ते फेल झालं. लॉन्च व्हेकलच्या तिसऱ्या स्टेजमध्ये व्हेकलला दुखापत झालेली आहे. तर त्या मिशन मध्ये EOS-01 नावाचा सॅटेलाइट होता, ज्याला आपण अर्थ ऑर्बिटिंग सॅटेलाइट पण म्हणू शकतो. आणि तसेच जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत, म्हणजेच इंडिया जर्मनीचा फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेला आहे. तर ह्या दोन महत्वाच्या बातम्या आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर चांगली तयारी करा, चांगल्या नोकरीला लागा, खुश राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार मित्रांनो, मी दीप करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हे चॅनल मी मराठी मुलांसाठी करंट अफेअर्स तसेच जागतिक घडामोडी हे मराठीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सुरू करूत आपण. इस्रो, ज्याला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन पण म्हणतात, तर 13 जानेवारी 2026 रोजी त्याचं PSLV, ज्याला पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं देखील म्हटलं जातं, तर ते वर्क हॉर्स रॉकेट आहे इस्रोचं. PSLVचं नुकतंच एक मिशन झालं, ज्याला C62 मिशन असं म्हटलं गेलेलं आहे. PSLV C62 मिशन, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल काउंट 62 अँड मिशन. तर या PSLV मध्ये EOS अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट N1 हा सॅटेलाइट होता, जो भूगर्भ घडामोडी समजून सांगत होता. आणि 15 को पॅसेंजर सॅटेलाइट, म्हणजे टोटल 16 सॅटेलाइट होते. हे मिशन अपयशी ठरलं ड्युरिंग एंड ऑफ थर्ड स्टेज. म्हणजे लॉन्च व्हेकलचे 4 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये लॉन्च व्हेकल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जातं. त्याच्यामध्ये ते सॉलिड फ्यूल वापरतं. त्याच्यानंतर पहिला टप्पा तिथे संपतो. मग दुसरा टप्पा सुरू होतो, ज्यामध्ये लिक्विड इंधन वापरलं जातं. आणि काही ठराविक उंचीवर गेल्यानंतर दुसरा टप्पा देखील तिथे संपतो. नंतर तिसरा टप्पा सुरू होतो, ज्यामध्ये सॉलिड इंधन यूज केलं जातं. तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये PSLVचं 62वं मिशन फेल झालं आणि सॅटेलाइट तसेच PSLV स्पेस रॉकेट यांचं नुकसान झालेलं आहे भारताला. हा EOS-N1 जो सॅटेलाइट आहे, तो DRDO डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंटल ऑर्गनायझेशनने तयार केला होता. कंबाईन तसेच राज्यसेवामध्ये करंट अफेअर्स मध्ये हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की PSLVचं लॉंग फॉर्म काय किंवा मिशन कोणतं होतं जे अपयशी ठरलं. आता काही महत्वाच्या बाबी जाणून घेऊ. तर ह्या PSLV ने उड्डाण कुठून घेतले, तर सतीश धवन स्पेस सेंटर, जे की श्रीहरिकोटा येथे आहे, 10:18 सकाळी सोमवारी. सध्या इस्रोचे चेअरमन V नारायणन आहेत. त्यांनीच सांगितलं थर्ड स्टेजमध्ये बिघाड झाला, तांत्रिक बिघाड झाला आणि सध्या काम चालू आहे रिपोर्टवर की नेमकं असं काय झालं की आपले बॅक टू बॅक 2 PSLV लॉन्च व्हेकल मध्ये प्रॉब्लेम आला. PSLVचे आतापर्यंतचे फेलियर फक्त 4 आहेत. पहिला फेलियर सप्टेंबर 20, 1993. त्यामध्ये त्या यानाचं नाव PSLV D1 होतं. ते फर्स्ट मिशन होतं व्हेकलचं. त्यामध्ये IRS-1E नावाचा सॅटेलाइट होता. तो अर्थातच ऑर्बिटमध्ये बसला नाही. ते फेल मिशन होतं. हे PSLVचं पहिलं मिशन. त्यानंतर ऑगस्ट 31, 2017 रोजी PSLVचं C39 मिशन फेल झालं. त्यानंतर तिसरं मिशन, जे की मे 18, 2025 रोजी झालं, PSLV C61. त्यामध्ये अर्थ ऑर्बिटिंग सॅटेलाइट EOS-09 होता. आणि ह्यामध्ये सुद्धा
तिसऱ्या स्टेजमध्येच प्रॉब्लेम आला होता. जसा की आत्ता काल जानेवारी 12, 2025 रोजी PSLV C62 यानामध्ये बिघाड झाला आणि तो पण कोणत्या स्टेजमध्ये, तर तिसऱ्या स्टेजमध्ये बिघाड झाला. त्यानंतर सध्याच्या चालू घडामोडीमध्ये किंवा चालू करंट अफेअर्समध्ये असे प्रश्न येऊ शकतात. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी भारताला भेट दिली. ही भेट व्यापार करारासंदर्भात होती. भारत आणि युरोपियन युनियन, ज्याला EU पण असं म्हटलं जातं, या दोन देशांमध्ये या दोन भारत जो की देश आहे आणि युरोपियन युनियन हा युरोप राष्ट्रांचा एक संघ आहे. या दोन देशांमध्ये व्यापार वाढ व्हावी, तसेच आर्थिक देवाणघेवाण व्हावी आणि हा व्यापार वाढावा या संदर्भात जर्मनीच्या चान्सलरनी फ्रेडरिक मर्ज यांनी भारताला भेट दिली आणि ही त्यांची आशियाला भेट आहे. म्हणजे आशियामध्ये त्यांनी पहिली भेट भारतालाच दिलेली आहे. म्हणून ही भारतासाठी पॉलिटिकली व्हॅल्युएबल गोष्ट आहे. इंडियाचे युनियन मिनिस्टर जे की मनसुख मांडवी आहेत, त्यांनी ब्लिंकिट, इन्स्टामार्ट यासारख्या 10 मिनिट सर्व्हिस ज्या आहेत त्यावर थांबवण्याची रोख आणण्याचं विधेयक मांडणार आहेत आणि त्यांनी सांगितलंय की 10 मिनिट हे जे गिग वर्कर्स आहेत, जे हे डिलिव्हरी करतात, त्यांच्या आरोग्याला, त्यांच्या हेल्थला हानिकारक आहे, ऍक्सिडेंट होऊ शकतात. तर हे पण चर्चेमध्ये होते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प नुकतेच म्हटलेले आहेत की जो कोणता देश इराणसोबत व्यापार करेल त्या देशावर 25% टॅरिफ लावण्यात येईल. भारतावर सध्या 50% टॅरिफ लागू आहे, जो की कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. 50% टॅरिफ आहे भारतावर. आणि जे ट्रम्प म्हणलेत इराणसोबतच्या व्यापारावर 25% टॅरिफ लावण्यात येईल, त्याची भारताला अशी जास्त काही चिंता करण्याची गरज नाही. धन्यवाद मित्रांनो. हे आपले इथले करंट अफेअर्स संपले, महत्त्वाचे तेवढे. पुढं काही आलं तर मी पुढं व्हिडिओ बनवून सांगत राहील तुम्हाला. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, सपोर्ट करा. थँक्यू.